नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा सर्व मस्त मजेत ना. मी शांताराम लडे, ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 2 उत्तरसर कळवा. आज आपले व्हर्च्युअल क्लासमध्ये स्वागत करत आहे. आतापर्यंत आपण शिक्षणापासून 10 महिने वंचित राहिलेल्या तुमच्यासाठी आपल्या महानगरपालिकेने ऑनलाईन प्रशिक्षण चालू केलेले आहे. त्या माध्यमातून मी तुमच्या समोर भूगोल हा विषय घेऊन आलेलो आहे. आज आपण इयत्ता 9वी भूगोल पाठ क्रमांक 12वा पर्यटन हा विषय हा पाठ शिकणार आहोत. आतापर्यंत आपण मोबाईलद्वारे प्रशिक्षण घेतलेलं आहे. आज आपण ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासद्वारे आपल्या समोर आपला हा पाठ घेऊन आलेलो आहे. पर्यटन हा आपल्या भूगोल विषयातील 12वा धडा आहे. त्यामध्ये सुरुवातीलाच जे आहे सांगा पाहू पाठाला सुरुवात आहे की विद्यार्थी मित्रांनो, अशी कल्पना करा की तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत काही दिवस फिरायला जायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील तुमच्या आवडत्या 15 ठिकाणांची यादी तयार करा. यादी तयार झाल्यावर खाली दिलेल्या वर्गीकरणानुसार तुम्ही लिहिलेले ठिकाणे योग्य त्या गटात लिहा असं म्हटलेलं आहे. यादी तयार झाल्यावर खाली दिलेल्या वर्गीकरणानुसार तुम्ही लिहिलेल्या ठिकाणांची योग्य त्या गटात वर्गीकरण करून लिहा असं म्हटलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला विचारलेलं आहे की समुद्रकिनाऱ्या लगतची ठिकाणे आपण माहिती असलेली लिहायची आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे. मी उदाहरणासाठी तुम्हाला 1-2 स्थळांची नावं लिहिलेली आहेत. गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल, अलिबाग, गणपतीपुळे ही समुद्रकिनाऱ्या लगतची ठिकाणे आहेत. त्याच्यानंतर ऐतिहासिक ठिकाणे आहे. रायगडचा किल्ला आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे, ही ऐतिहासिक ठिकाणे. त्याच्यानंतर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरिवली इथे आहे. त्याच्यानंतर थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. त्यानंतर धार्मिक ठिकाणे हाजी अली. अशा प्रकारे अनेक प्रकारची पर्यटन स्थळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ते आपल्याला यूट्यूबद्वारे किंवा आपल्या सांकेतिक म्हणजे नेटद्वारे माहिती घ्यायची आणि आपण त्याची यादी तयार करायची आहे या दिलेल्या 5 मुद्द्यानुसार. यापैकी प्रत्येक गटात असे एक ठिकाण निवडा जिथे तुम्हाला भेट द्यायला आवडेल. या ठिकाणामध्ये आपल्याला असं एखाद ठिकाण निवडायचे की तिथे आपल्याला भेट द्यायला आवडेल. तुम्ही निवडलेल्या ठिकाणामागची कारणे कोणती आणि याबाबत वर्गात चर्चा करणे महत्त्वाचे आहे. आपण एखादं ठिकाण निवडलेलं आहे, ते ठिकाण का निवडलं, त्याचं कारण काय आहे, याच्याबद्दल आपल्याला वर्गात चर्चा करायची आहे. वर्ग चालू असताना आपण हे सर्व केलं असतं, परंतु तुम्ही मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे आपण तुम्ही चर्चा करू शकता किंवा आपण चर्चा करू शकतो. भौगोलिक स्पष्टीकरण बघूया आपण त्याचं. आपण विविध हेतूने जवळचा अथवा दूरचा प्रवास करत असतो. आपण विविध हेतूने आपण एखादा प्रवास करत असताना आपले हेतू अनेक असतात, विविध असतात. आपण विविध हेतूने जवळचा अथवा दूरचा प्रवास करत असतो. उदाहरणार्थ सण समारंभ, उत्सव, खेळ, भटकंती, मनोरंजन इत्यादीसाठी आपण प्रवास करत असतो. आपण प्रवास कोणत्या कारणासाठी करत असतो? आपला एखादा सण असला, त्या सणानिमित्तानं आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. त्याच्यानंतर एखादा समारंभ असला, लग्न समारंभ असला, वाढदिवस असला किंवा अजून काही फंक्शन असले, त्यावेळेस आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. उत्सव असतात, खेळ असतात, खेळच्या निमित्ताने आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. भटकंती, मनोरंजन इत्यादी म्हणजे आपल्याला एक आनंद मिळावा आपल्या जीवनातील, त्यासाठी आपण फिरत असतो. कोणत्याही ठिकाणी जाताना पूर्वतयारी करावी लागत असते. दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडणे, वाहतुकीची साधने, आवश्यकता, दैनंदिन गरजेच्या वस्तू घेणे इत्यादी वस्तू आपल्याला सोबत घ्यावे लागतात किंवा ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. इच्छास्थळी पोहोचल्यानंतर आपण तेथील प्रेक्षणीय आणि रमणीय स्थळांना भेट देत असतो. काही वेळा तिथे वास्तव सुद्धा करत असतो. आपल्याला आपण भेट दिलेले एखादं ठिकाण निवडलं, त्या ठिकाणी
इच्छास्थळी आपण पोहोचल्यानंतर आपण तेथील काही प्रेक्षणीय जे काही आपल्याला आवडणारे काही स्थळ आहेत आणि आपल्याला आनंद देणारे काही स्थळ आहेत या स्थळांना आपण काय देत असतो, भेट देत असतो. काही वेळा तिथे वास्तव करत असतो, तेथील काही सेवा सुविधांचा लाभ घेत असतो, त्या बदल्यात आपण मोबदलाही देत असतो. एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला आवडत्या ठिकाणी आपण गेल्यानंतर पोहोचल्यानंतर तिथे आपण त्या ठिकाणाला भेट देत असतो आणि तिथे असणाऱ्या सुख सुविधांचा आपण लाभ घेत असतो आणि त्या बदल्यात आपण त्यांना मोबदलाही देत असतो. आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे इत्यादी उद्देशाने प्रवास केला जातो. असा प्रवास म्हणजे पर्यटन होय. आता आपल्याला एका वाक्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो की पर्यटन म्हणजे काय. आपण पर्यटन हा धडा शिकत असतो, परंतु पर्यटन म्हणजे काय तर आपले राहते ठिकाण सोडून आपण ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असतो. त्या भेटी आनंद मिळवण्यासाठी असतो किंवा मनोरंजन करण्यासाठी असो किंवा व्यापार करण्यासाठी असो किंवा एखादा निवास बदलणे, आपण घर सुद्धा आपण बदलतो त्या ठिकाणी सुद्धा आपला प्रवास होत असतो. इत्यादी उद्देशाने प्रवास केला जातो. असा प्रवास म्हणजे पर्यटन होय. पर्यटनची व्याख्या तुम्हाला कळालीच असेल. आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे इत्यादी उद्देशाने प्रवास केला जातो. असा प्रवास म्हणजे पर्यटन होय. पर्यटनाच्या बाबतीत तुम्हाला व्याख्याही समजली असेल. आपल्या स्लाइडवरती दिसते की त्यानंतर पर्यटनात जाताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यकता आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ही स्लाइडमध्ये दिसतात की पर्यटनाला जाताना आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची किंवा कोणत्या बाबी आपल्याला लक्षात महत्त्वाच्या किंवा आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. बॅग आहे, त्याच्यानंतर कपडे आहेत, कॅप आहे, अशा अनेक वस्तू आपल्याला त्या घेऊन जाव्या लागत असतात. तुम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून तुमच्या आवडीच्या पर्यटन स्थळांना जाण्यासाठी सहल काढायची आहे आणि तेथे जाण्यासाठीचा मार्ग संकेतस्थळाचा वापर करून शोधावा आणि प्रवासाचा मार्ग निश्चित करा. सहलीसाठी लागणारा कालावधी, साहित्य, वाहतुकीचे साधन, मार्गाची उपलब्धता इत्यादी घटक विचारात घ्या आणि या सहलीसाठी प्रत्येकाला येणाऱ्या अंदाजे खर्चाचा तपशील तयार करा. असं म्हटलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 88 मध्ये की तुम्ही सहलीसाठी तयारी करतायत आणि त्या सहलीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि त्यासाठी लागणारा खर्च किती आहे हे आपल्याला अंदाज त्याचा काढायला सांगितलेला आहे. आता आकृती 12.1 ही आपल्याला पान क्रमांक 89 मध्ये दर्शवलेली आहे. भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे. भारताचा नकाशा आहे आणि या भारतामध्ये पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत, कोणकोणत्या राज्यात कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत, राज्य दिलेले आहेत, त्या राज्यातील महत्त्वाची काही स्थळे दिलेली आहेत, पर्यटन स्थळे दिलेली आहेत, ही आपल्याला स्लाइडमध्ये दिसत आहेत. आकृती 12.1 चे निरीक्षण करा व त्याखालील प्रश्नांचे उत्तर द्या. संदर्भासाठी नकाशा संग्रहाचा वापर करा असं म्हटलेलं आहे. यातील कोणती पर्यटन स्थळे तुम्हाला माहीत आहेत त्याची यादी तयार करा. या ठिकाणी आपल्याला स्लाइडमध्ये दिसणारे काही नावं आहेत, त्यापैकी तुम्हाला कुठले स्थळ माहिती आहेत त्याची यादी तयार करा. ती पर्यटन स्थळे कशासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे तुम्हाला माहीत असलेली एखादी पर्यटन स्थळे कशासाठी प्रसिद्ध आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. त्याच्यानंतर नकाशावरून धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची यादी तयार करायची आहे. ती आपल्याला स्लाइडमध्ये दिसते की नकाशात दिसतात. त्यामध्ये धार्मिक आणि ऐतिहासिक कुठली स्थळे आहेत ती वेगळी आपल्याला वर्गीकरणामध्ये लिहायची आहेत. पुढचं आहे नकाशातील थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, समुद्रकिनारी असलेले स्थळे यांची यादी तयार करा. यामध्ये काही समुद्र किनारी असणारी स्थळे आहेत, काही थंड हवेची ठिकाणे आहेत, अभयारण्य आहेत, त्यांची यादी आपल्याला इथे करायची आहे. त्याच्यानंतर पर्यटन स्थळे, भारताची प्राकृतिक रचना यांचा सहसंबंध लावा. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्लाइड सोडवणे म्हटलेला विचारात घ्यायला सांगितलेलं आहे.
भौगोलिक स्पष्टीकरणाच्या संदर्भात आपण इथे बघूया की नकाशात दिलेले ठिकाणे वेगवेगळ्या कारणामुळे, आता नकाशात आपण बघितले विविध भारतातील विविध राज्यामध्ये विविध ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत. ती पर्यटन स्थळे आपल्याला वेगवेगळ्या कारणामुळे नावारूपाला आलेली आहेत. प्रत्येक स्थळ कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. ठिकाणाच्या प्रसिद्धीसाठी विशिष्ट गोष्टी कारणीभूत असतात. प्रत्येक ठिकाण हे विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात. उदाहरणार्थ निसर्ग सौंदर्यासाठी, आल्हाददायी हवामानासाठी किंवा रमणीय दृश्यासाठी, गरम पाण्याची झऱ्यासाठी किंवा सागरी किनारे, ऐतिहासिक वस्तू, शिल्पकला, धार्मिक स्थळे, अभयारण्य इत्यादी हेच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. म्हणजे ह्या गोष्टी सर्व पर्यटकांना आकर्षित करत असतात. आता पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? निसर्ग सौंदर्य असेल तिथे पर्यटक आपण जात असतो. त्याच्यानंतर आल्हाददायी हवामान असेल, चांगलं हवामान असेल तिथे आपण पर्यटक जात असतो. किंवा रमणीय दृश्य किंवा मनाला बघितल्यानंतर मनाला आनंद देणारे असे एखादं दृश्य असेल, निसर्ग सौंदर्य असेल तिथे आपण जात असतो. गरम पाण्याचे झरे वगैरे आपल्याला बघायचे असतात. सागरी किनारे बघायचे असतात. ऐतिहासिक वस्तूची माहिती घ्यायची असते. शिल्पकला काय असते आणि कशा पद्धतीने ते कोरलं गेलं असतं हे आपल्याला बघण्याची उत्सुकता असते. ते आपण तिथे या स्थळांना भेट देत असतो. त्याच्यानंतर धार्मिक स्थळे, आपली ऐतिहासिक स्थळे आहेत, त्याच्यामध्ये धार्मिक स्थळे आहेत, यांनाही आपण पाहण्यासाठी किंवा बघण्यासाठी जात असतो. अभयारण्य आहेत इत्यादी हे पर्यटकांना प्रमुख आकर्षण करणारे घटक आहेत. राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटकांचे पुढील दोन प्रकार पडत असतात. राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटकांचे पुढील दोन प्रकार पडत असतात. एक स्वदेशी पर्यटन. स्वदेशी पर्यटन म्हणजे माहिती आहे आपल्याला सर्वांना. प्रकार दोन आहेत, स्वदेशी पर्यटन आणि परदेशी पर्यटन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशामध्ये पर्यटन केलेले आहे त्याला स्वदेशी पर्यटन असे म्हणतात. देशांतर्गत केलेलं पर्यटन म्हणजे स्वदेशी पर्यटन. देशामध्ये आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आपण प्रवास करत असतो स्थळ बघण्यासाठी, त्याला पर्यटन असे म्हणतात, स्वदेशी पर्यटन असे म्हणतात. देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून समजले जाते. उदाहरण दिलेलं आहे बघा. महाराष्ट्रातील पर्यटकाने तामिळनाडू राज्यात कन्याकुमारी येथे पर्यटनासाठी जाणे. महाराष्ट्राचं उदाहरण आहे आणि तामिळनाडूचे उदाहरण आहे की महाराष्ट्रातला एखादा पर्यटक तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी येथे जाणे याला स्वदेशी पर्यटन समजले जाते. नागपूरच्या पर्यटकाने औरंगाबाद येथील वेरूळ अजिंठाची लेणी पाहण्याकरिता जाणे. ही अशी दोन उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत की महाराष्ट्रातील पर्यटक हा तामिळनाडूमध्ये जाऊन कन्याकुमारी येथे जातो. त्याच्यानंतर नागपूरचा पर्यटक हा औरंगाबाद येथील वेरूळ अजिंठा लेणी पाहण्याकरिता जातो. ह्याला स्वदेशी पर्यटन म्हणून समजले जाते. आता स्वदेशी पर्यटन मध्ये तुम्हाला कळालेच असेल की देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून समजले जाते. आपण जे काही भारतातील राज्य आहेत त्या राज्यातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आपण प्रवास करत असतो, त्याला पर्यटन असे म्हणतात. त्यानंतर परदेशी पर्यटन. स्वदेशी झालं, परदेशी पर्यटन काय आहे की आपल्या देशाच्या सीमा ओलांडून, तर परदेशी म्हटल्यानंतर आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. म्हणजे आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जाणे, साध्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एका देशातून दुसऱ्या देशात जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. पुस्तकी भाषेमध्ये त्याला असं म्हटलं जातं की आपल्या देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. उदाहरणार्थ भारतातील पर्यटकांनी स्वित्झर्लंडला पर्यटनासाठी जाणे, अमेरिकेतील पर्यटकांनी भारतात पर्यटनासाठी येणे हा परदेशी पर्यटन असे, ह्यालाच परदेशी पर्यटन असे समजले जाते की ह्याला परदेशी पर्यटन असे म्हटले जाते.
माहिती आहे का तुम्हाला? परदेशी पर्यटनासाठी पारपत्र किंवा परदेशी प्रवेश आपल्याला आपण परदेशी प्रवेश करण्यासाठी किंवा परदेशी पर्यटनासाठी काय आवश्यकता आहे की परदेशी पर्यटनासाठी पारपत्र हे एक आवश्यकता आहे. त्यानंतर परदेशी प्रवेश, निर्गमन परवाना, त्यानंतर प्रवासी विमा व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असते. परदेशी पर्यटनासाठी ज्या देशात आपण रिटर्न करणार आहोत त्या देशाचे चलन आपल्याकडे असावे लागते. त्यासाठी आपले चलन त्या देशाच्या चलनात बदल घडून आणायचा असतो. म्हणजे पर्यटन या परदेशी पर्यटन करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे की परदेशी पर्यटनासाठी पारपत्र ही आवश्यकता आहे. त्याच्यानंतर परदेशी प्रवेश, दुसऱ्या देशामध्ये आपण प्रवेश करतो त्याचा प्रवेशपत्र असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर निर्गमन परवाना, आपल्या देशाची परवानगी इतर देशात जाण्यासाठी लागणारा जो परवाना आहे तो आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रवासी विमा, एक विमा असतो प्रवासी विमा, ते असणे फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर इतर ही अनेक कागदपत्र आपल्यासोबत असणे आवश्यक आहे. परदेशी पर्यटनासाठी ज्या देशात आपण पर्यटन करणार आहोत त्या देशाचे चलन आपल्याकडे असावे लागते. त्यासाठी आपले चलन त्या देशाच्या चलनातून बदल करून घ्यावा लागत असतो. अशा प्रकारे परदेशी पर्यटन करत असताना आपल्याकडे आवश्यकता लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण बघितल्या. त्यानंतर हे पर्यटन स्थळे आहेत, तिथे लोक भेट देण्यासाठी गेलेले आहेत आणि आपला आनंद घेत आहेत. ही दृश्य आहेत भारतातील काही पर्यटन स्थळाची आहेत. त्याच्यानंतर पर्यटनाचा हेतू आणि पर्यटन स्थळांचे वैशिष्ट्य यांच्या आधारे पर्यटनाचे अनेक प्रकार पडत असतात. पर्यटनाचा हेतू आणि पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये, पर्यटनाचा हेतू आणि पर्यटनाची वैशिष्ट्ये यांच्या आधारे पर्यटनाचे अनेक प्रकार पडत असतात. हेतू आणि उद्दिष्ट्यानुसार आपले पर्यटनाचे प्रकार पडत असतात. त्यापैकी काही प्रकार सोबतच्या छायाचित्रात आधारित स्पष्ट केलेले आहे. हे जे काही आपल्याला छायाचित्र आपण बघितले मगाशी, हे पर्यटकांचे प्रकार आहेत. आणि हे प्रकार कशा पद्धतीने पडत असतात तर हेतू आणि पर्यटन स्थळांच्या वैशिष्ट्यानुसार पडत असतात. आधुनिक भ्रमणध्वनीमध्ये उपलब्ध असलेली GPS उपकरणाचा वापर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असतो. आपण आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा झाला तर आपण GPSच्या माध्यमातून आपण प्रवास करत असतो की तिथे जाण्यासाठी कोणता मार्ग सोयीस्कर आहे आणि कोणत्या मार्गे आपण लवकर जाऊ शकतो, किंवा जर जात असला तर कोणत्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक किंवा प्रवास करताना कोणत्या अडचणी आहेत हे आपल्या GPS द्वारे आपल्याला कळत असतं. मग आधुनिक भ्रमणध्वनीमध्ये उपलब्ध असलेल्या जे काही यंत्रणा आहेत किंवा GPS उपकरणाचा वापर पर्यटनासाठी आपण मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याला प्रश्न कदाचित विचारला जातो तर की आधुनिक भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कोणत्या गोष्टीचा किंवा कशाचा वापर आपण GPS द्वारे करत असतो. तर आपल्याला जो काही प्रवास करायचा आहे तो कशा पद्धतीने सुलभ होईल आणि सोयीस्कर होईल यासाठी आपण GPSचा वापर करून आपल्याला पर्यटन स्थळी जाण्यासाठी आपण उपयोग करत असतो. यासाठी गुगल मॅप यासारखे ॲप्सचा उपयोग केला जातो. या यंत्रणेतील नकाशामुळे आपण नेमकं कुठे आहोत हे कळत असते. म्हणजे गुगल मॅपच्या माध्यमातून आपण भारताच्या नकाशात किंवा जगाच्या नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहोत हे आपल्याला नक्की कळतं. कुठे आहोत हे कळतं. आपण कुठे जायचे आहे, आपल्याला कुठे जायचे आहे, आपणास कुठे जायचे आहे हे ठरल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता विविध पर्याय रस्ते त्या गुगल मॅपच्या माध्यमातून आपण काय करत असतो, आपल्याला ज्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना विविध पर्याय रस्ते आहेत का, आपण कुठल्या रस्त्याने त्या ठिकाणी योग्य वेळेत पोहोचू, अंतर वाहण्याच्या प्रकारानुसार लागणारा वेळ किती आहे, वाटेतील सुविधा जसे म्हणजे आपण त्या प्रवास करत असताना त्या वाटेमध्ये म्हणजे रस्त्यामध्ये पेट्रोल पंप आहेत का, उपाहारगृह आहे का, निवास व्यवस्था आहे का इत्यादी माहिती मिळत असते गुगल मॅपच्या माध्यमातून.
पर्यटनासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात असतो। की गुगल मॅपच्या माध्यमातून आपण प्रवास कशा पद्धतीने सोयीस्कर होतो हे आपण इथे बघितलेलं आहे। पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे। पर्यटन हा काय आहे? पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे। आपल्याला एका वाक्यात किंवा रिकाम्या जागामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो प्रश्न की टिंबटिंब हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे। पर्यटन हा एक महत्त्वाचा आणि तृतीयक व्यवसाय आहे किंवा पर्यटन हा एक महत्त्वाचा टिंबटिंब व्यवसाय आहे तर तृतीयक व्यवसाय आहे। अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला रिकाम्या जागेमध्ये कधी एका वाक्यामध्ये विचारला जाऊ शकतो। या व्यवसायातून प्रदेशाची नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि स्थितीची ओळख जगाला होत असते। पर्यटनामुळे काय होत असतं? तर पर्यटनामुळे आपल्याला नैसर्गिक त्या प्रदेशाची नैसर्गिक परिस्थिती काय आहे, निसर्ग कसा आहे किंवा नैसर्गिक स्थिती काय आहे हे आपल्याला कळते। त्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक आणि तिथली जी काही विविध स्थिती आहे हा आपल्याला त्याची ओळख होत असते। देशी पर्यटकाप्रमाणे अनेक परदेशी पर्यटक प्रदेशातील विविध ठिकाणी भेटी देत असतात। आपल्या या एखाद्या पर्यटक स्थळाला आपण आपल्या देशातले काही लोक भेट देत असतात, त्याच पद्धतीने इतर देशातील लोक सुद्धा आपल्याला त्या पर्यटक स्थळाला भेटी देत असतात। त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची भर पडत असते। म्हणजे इतर देशातील लोक पर्यटक स्थळाला भेट दिल्यानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा भर पडत असतं, परकीय चलनाची भर सुद्धा पडत असते। हे परकीय चलनासाठी किंवा अर्थव्यवस्थेसाठी पर्यटन हे फार महत्त्वाचं आहे। या फायद्याशिवाय पर्यटन स्थळांचा विकास होणे, तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होणे इत्यादी चांगल्या गोष्टीही घडत असतात। अर्थव्यवस्थेमध्ये बदल तर होतोच, त्यानुसार जे बेरोजगार असतात त्यांना रोजगार मिळत असतो। तेथील ज्या काही अविकसित गोष्टी असतात त्या विकसित झालेल्या असतात। पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक रहिवासी प्रदेशातील निसर्गाचे आणि संस्कृतीचे जतन करण्याबाबत सजग बनत असतात। पर्यटनाच्या विकासासाठी विविध माध्यमातून जाहिरात केल्यास पर्यटनाच्या विकासासाठी वाढ होण्यास मदत होत असते। पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटनस्थळी कचरा न टाकणारे, ध्वनी प्रदूषण टाळणे, वृक्ष वन पशूंना इजा न पोहोचणे इत्यादी दक्षता घेतली जात असते। पर्यटनात चालना देण्यासाठी त्याचे विविध प्रकार उदयास येत आहेत। आपल्याला पर्यटनाला चालना देणे त्याचे विविध प्रकार उदयास येत आहेत। त्यापैकी एक म्हणजे पर्यावरण स्नेही पर्यटन होय। तर पर्यटनच्या बाबतीत आपण विचार केला तर पर्यावरण स्नेही पर्यटन, वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। आता पर्यावरणाचा ऱ्हास कोणत्या कारणास्तव होत आहे? तर वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे। हे लक्षात आल्यानंतर पर्यावरण स्नेही पर्यटन ही संकल्पना पुढे आलेली आहे। पर्यावरणाचा हा एक पर्यावरणपूरक प्रकार आहे। हे करत असताना पर्यटकांना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते। असे पर्यावरण स्नेही या पर्यटनाद्वारे पर्यटनस्थळी कचरा न टाकणारे, ध्वनी प्रदूषण टाळणे, वृक्ष व अन्य पशूंना इजा न पोहोचवणे इत्यादी दक्षता घेतली जात असते। पुढे बघूया। याचबरोबर अलीकडील काळात कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आलेली आहे। आता नवीन संकल्पना कुठली? पर्यावरण स्नेही, त्याच्यानंतर दुसरी पर्यटन स्थळासाठी उपयुक्त आलेली आहे कृषी पर्यटन संकल्पना उदयास आलेली आहे। शहरापासून दूर प्रदूषणमुक्त अशा ठिकाणी शेती संबंधी यांची सांगड घालून कृषी जीवनाचे दर्शन घडवले जात आहे। ते पाहण्यासाठी पर्यटकांनी आकर्षित केले जात आहे, त्यास कृषी पर्यटन असे म्हणतात। इथे म्हटलेलं आहे की आपल्याला जे काही पर्यटन स्थळे आहेत त्याच्यामध्ये कृषी पर्यटन स्थळे हे महत्त्वाचं आहे। शहरापासून दूर आणि प्रदूषण मुक्त अशा ठिकाणी शेती संबंध यांची सांगड घालून कृषी जीवनाचे दर्शन घडवले जाते, हे पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित केले जाते, त्यास कृषी पर्यटन म्हणतात।
शहरा जीवनातील बदल म्हणून लोकांना शेतात जाऊन राहणे, शेतकऱ्यांकडून शुल्क पाहुणचार स्वीकारणे याचा कृषी पर्यटनात समावेश होतो। महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटनासाठी उत्तम पर्यटन स्थळे विकसित झालेली आहेत। महाराष्ट्रामध्ये पुणे आणि कोल्हापूर येथील काही जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळे किंवा कृषी पर्यटन स्थळे विकसित झालेली आहेत। कोकणातील तालकर्ली हे ठिकाण समुद्रस्थळ येथील जीवसृष्टी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे। आपण कोकणामध्ये गेलो तर आपल्याला तालकर्ली हे ठिकाण समुद्र येथील जीवसृष्टी म्हणजे समुद्रातील जी काही जीवसृष्टी हे पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी पर्यटकांना स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग करण्याची सोय आहे। महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने तालकर्ली तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे। तुम्ही जर कोकणात गेलात तर या ठिकाणी जरूर भेट द्या। हे स्थळ आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने आहे। भारत देश हे नैसर्गिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि वैविध्यपूर्ण आहे। सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामध्ये निसर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे। विविध प्रकारचे निसर्ग आपल्याला बघायला मिळतात, सामाजिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला विविध पद्धतीने बघायला मिळतात। येथे पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव आहे। भारतामध्ये पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात वाव आहे। भारतातील निसर्ग समृद्धता आणि आकर्षक दृश्य, हिमालय सारखे उत्तुंग पर्वत, रमणीय सागर किनारे आकर्षित करतात। याचबरोबर भारतीय संस्कृतीतील विविधता, सण उत्सव, परंपरा, पोशाख, भारतीय मसाल्यापासून बनलेल्या विविधपूर्ण अन्नपदार्थ, भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य यामुळे पर्यटनासाठी पाहतात खूप संधी आहे। म्हणजे आपण भारतामध्ये अनेक प्रकारचे पर्यटन स्थळे येत असतात आणि आपण त्यांना आदरातिथ्य मानतो आणि यामुळे आपल्याला या ठिकाणी पर्यटकांच्या ठिकाणी खूप संधी, मोठ्या प्रमाणात संधी आहे। पर्यटन विकासापासून भारतीय मोठा फायदा होत असतो। पर्यटनातून उपग्रहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होत असतो। पर्यटनापासून आपल्याला कोणत्या गोष्टीचा फायदा होत असतो? पर्यटनातून आपल्याला उपग्रहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष फायदा होत असतो। त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास सुद्धा होत असतो। रोजगार निर्मिती होत असते, यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो। पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते। म्हणून पर्यटन हा अदृश्य व्यापार आहे असे म्हणतात। आपल्याला पर्यटनाच्या बाबतीत मोठा सविस्तर उत्तर द्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की पर्यटन विकासापासून भारतीय मोठा फायदा कोणता होत असतो? पर्यटनातून उपग्रहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास तर होतो, अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष फायदा होतो, त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो, रोजगार निर्मिती होते, यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा सुद्धा होत असतो। पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते। म्हणून पर्यटन हा अदृश्य व्यापार असे मानतात। पर्यावरणीय विकासासाठी पर्यटन उपयुक्त ठरत असते। आपल्या पर्यावरणीय विकासासाठी, पर्यावरणाचा विकास होण्यासाठी पर्यटन हे उपयुक्त ठरत असते। पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जात असते। आता कशा पद्धतीने विकास होत असतो तर सरकार हे अभयारण्य म्हणा, राष्ट्रीय उद्याने म्हणा, नैसर्गिक उद्याने म्हणा यासाठी काही विकास निधी उपलब्ध करून देत असतं किंवा गुंतवणूक करत असताना त्याच्यातून पर्यटन किंवा पर्यावरण जे काही स्थळे आहेत त्यांचा विकास करत असतात। या संकल्पनेमध्ये पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो। निवासस्थाने किंवा रिसॉर्ट, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूर्वक पद्धतीने केली जात असते। या ठिकाणी वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो। पुनर्वापर संकल्पना ही वापरली जाते। पर्यावरणाची
नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केला जातो। अशा पद्धतीने पर्यटन व आरोग्य। आता पर्यटन व आरोग्य का महत्वाचं आहे? भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येत असतात। भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येत असतात। तेथील पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबरच भारतीय आयुर्वेद, योगशास्त्र, प्राणायाम यातून शारीरिक सदृढता आणि मन शांती मिळावी हा मागील हेतू असतो। भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येत असतात। तेथे पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबर भारतीय आयुर्वेद, योगशास्त्र आणि प्राणायाम यातून शारीरिक सुदृढता आणि मन शांती मिळावी या मागील हेतू असतो। भारतामधील रुग्णालयात मिळणारे उपचार केले जाणाऱ्या शस्त्रक्रिया या तुलनेने कमी खर्चात होत असल्यामुळे देखील जगातील अनेक देशातून रुग्ण भारतात येत असत। अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवा सुविधांपासून वैद्यकीय पर्यटन विकसित होत असतो। पुढचं आहे आरोग्याच्या दृष्टीने पर्यटन कशा महत्वाचं हे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे एक महाराष्ट्र राज्य प्रमुख पर्यटन स्थळे आणि वाहतूक मार्ग दर्शवलेले आहे। अशा पद्धतीने भारतात अशा प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव म्हणून भविष्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन हा एक महत्वपूर्ण घटक ठरू शकेल। असं हा आपल्याला पर्यटन हा धडा इथपर्यंत आहे की पर्यटन भारताला किंवा महाराष्ट्राला किंवा देशाला कशा पद्धतीने उपयुक्त आहे, का आहे। पर्यटन आणि पर्यावरण विकास, पर्यटन व आरोग्य, पर्यटन आणि सामाजिक विकास, त्यानंतर पर्यटन व आर्थिक विकास ह्या गोष्टी या पर्यटन स्थळामध्ये किंवा पर्यटक या पाठामध्ये महत्वाचे आहेत। या स्लाइडमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य आणि प्रमुख पर्यटन स्थळे आणि वाहतूक मार्ग हे दर्शवलेले आहेत। अशा प्रकारे आपला हा पाठ आज पर्यटन हा संपलेला आहे। पुढच्या वेळेस आपण पुढचा पाठ घेऊन येऊया। नमस्कार।